मातृदिन. जय. अरे काय लिहित आहेस किशोर? किशोर. काय रे, तुला माहीत नाही का? जय. काय रे? किशोर. अरे उद्या मातृदिन आहे, आपल्या सर्वाची काळजी करणाऱ्या आपल्या आईचा. जय. अरे हो का? अरे हे तर मला माहीतच नव्हतं. तू बरं झालं मला सांगितलंस. अरे किशोर, ऐक ना, तू उद्या काय देणार आहेस आईला? म्हणजे काय द्यायचा विचार आहे तुझा? किशोर. मी का सांगू, मी माझ्या आईला एक विशेष गोष्ट देणार आहे, त्याने ती एकदम खुश होईल. जय. सांगणार आहे किशोर, काय देणार आहेस ते? म्हणजे मी पण तसंच करण्याचा प्रयत्न करेन ना. किशोर. बघ, मी ते तर तुला सांगू नाही शकत, पण ते तुलाच शोधावं लागेल, कारण तुझ्याकडून मिळालेली विशेष गोष्ट ही तुझ्या आईला नक्की आवडेल बघ. जय. किशोर बोलणारे. किशोर. नाही. आणि किशोर तेथून आपल्या घरी निघून जातो. आता जयला प्रश्न पडला आहे की मी आता माझ्या आईला काय देऊ. विचार करत करत तो आपल्या घरी आला. आईला कळू नये म्हणून त्याने वेगळ्याच पद्धतीने स्वतःच्या आईकडून तिला काय आवडते ते सर्व तो जाणण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याची आई त्याला नेहमी म्हणायची की तुमच्या सुखातच माझे सुख आहे, त्याहूनही मला काही नको. जय पुन्हा विचारात पडला. संपूर्ण दिवस त्याने विचारातच व्यतीत केला, तरीही त्याला काहीच सुचले नाही. मन विचारात गुंतले होते, सुचण्यास काही पर्यायही उरत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील बहुतांश काम त्याने केली, का तर माझ्या आईला कोणतेही त्रास होऊ नये, आजच्या दिवशी तरी ती थकू नये, ह्याचा पुरेपूर विचार तो करत होता. जयची आई सकाळी उठताच तिने पाहिले की जय घरातील सर्व काम करत होता. तेव्हा ती काही बोलली नाही, कारण हे चित्र त्याची आई पहिल्यांदाच पाहत होती. जय सर्व काही काम करत होता, पण त्या दिवशी तो आईला काही विशेष गोष्ट देऊ शकला नाही, ह्याची जाणीव त्याला होत होती. तो आईजवळ गेला व तिला सांगितले, जय, आई मला माफ कर. आई. अरे काय झालं, असं माफी का मागत आहेस? जय. आई, आज मातृदिन आणि ह्या दिवशी मी तुला काहीच देऊ शकलो नाही, ह्याचा खूप राग येतोय. आई, असं बोलत आहेस, एवढं सगळं तर दिलंस. जय. काय, कुठे दिलं मी? तू खोटं नको बोलूस आई. आई. हो का, मी खोटं बोलते? मग सकाळी उठून माझी सर्व कामं कोण करत होतं? जय. तू तर झोपली होतीस ना, तू कधी पाहिलंस? आई. हे बघ जय, तुझं जरी लक्ष नसलं ना, तरीही माझं लक्ष हे नेहमी तुझ्यावर आहे. आज मातृदिन आहे, त्याबद्दल विशेष गोष्ट मला तू दिली आहेस, आणि ते पाहून मी खूप आनंदी आहे. जय. म्हणजे? आई. तू तुझ्या आईबद्दल विचार केलास, तिच्या कार्याला तू ओळखलं, त्याहूनही तू पूर्ण दिवस फक्त माझा विचार करत होतास. त्याहूनही काय हवं असतं आईला, आणि तू माझ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केलास, एवढं पुष्कळ आहे माझ्यासाठी. दोघांनीही तो दिवस अगदी आनंदात साजरा केला व त्यानंतर आई व मुलांमधील नातं अत्यंत घट्ट व अतूट झाले.